मित्रांनो, गणपती बाप्पा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळाच आनंद उभा राहतो. पण जर तुम्हाला कधी खऱ्या अर्थाने गणेश उत्सवाचा आत्मा अनुभवायचा असेल तर एकदा कोकणातला गणपती जरूर पहा. कारण कोकणातील गणेश उत्सवात हा फक्त सण नसतो, तो श्रद्धा, परंपरा, निसर्ग आणि नातेसंबंधांचं एक अद्भुत मिश्रण असतो. श्रावण संपत आला की कोकणातील प्रत्येक घरात तयारी सुरू होते. गावातले नातेवाईक, शहरात नोकरी व्यवसाय करणारे सारे लोक गणेश उत्सवासाठी आपल्या गावी परत येतात. घर झाडून, स्वच्छ करून, रांगोळ्या काढून, तोरणं बांधून, फुलं आणून सगळीकडे एक मंगलमय वातावरण तयार होतं. गणपतीची मूर्ती गावातीलच माती किंवा शाडू वापरून तयार केली जाते. मूर्ती आणताना ढोल ताशा, लेझिम, गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात संपूर्ण गाव दुमदुमून जातं. लहान मुलं हातात झेंडे घेऊन धावत असतात, तर वृद्ध मंडळी ही टाळ्या वाजवत त्या क्षणाचा आनंद घेतात. हा सोहळा फक्त देव येण्याचा नसतो, तर घरातल्या आपुलकी परत येण्याचा असतो. मूर्ती घरातल्या पाटावर ठेवली जाते. पुढे नारळ, केली, पान, फुलं सगळ्या वस्तूंचं विशेष महत्वाचं असतं. आरती सुरू झाली की घरातला प्रत्येक जण त्या क्षणाला एकरूप होतो. सुख हरता दुखहर्ता म्हटल्यावर वातावरणात असा भास होतो की जणू बाप्पा खरोखर घरात आले आहेत आणि सगळ्या दुःखांचा नाश करणार आहेत. पूजेनंतर मोदक, उकडीचे लाडू, पिठलं भाकरं असा जेवणाचा आनंद हा सणाला खरा गोडवा असतो. कोकणातला गणपती उत्सव म्हणजे फक्त घरापुरता नसतो, तर तो गावचा उत्सव असतो. सकाळ संध्याकाळ होणाऱ्या आरत्या, भजन, कीर्तन यातून एक वेगळीच भक्तिभावना प्रकट होते. सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, स्पर्धा, खेळ यातून समाज एकत्र येतो. एकत्र कुटुंबाची अनुभूती. वर्षभर विखुरलेले लोक या काही दिवसांसाठी एकत्र येतात. मुलं, तरुण, वृद्ध सगळेच उत्सवात सक्रिय होतात. म्हणजेच गणपती हा केवळ देव नाही, तर तो कुटुंब, समाज आणि संस्कृती यांना जोडणारा धागा आहे. कोकण म्हणजे हिरव्या डोंगरांच्या, निळ्या समुद्राचं आणि मोकळ्या वाऱ्यांचा प्रदेश. या निसर्गाच्या कुशीत साजरा होणारा गणपती उत्सव हा खूपच वेगळा अनुभव असतो. विसर्जनच्या वेळी गावोगावी, नदीकाठी, समुद्रकिनारी किंवा विहिरीत मूर्ती विसर्जित केल्या जातात. लाटांच्या आवाजात, नदीच्या प्रवाहात जेव्हा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या याचा गजर होतो, तेव्हा डोळ्यात अश्रू तर येतातच, पण मनात आशाही भरते. आजकाल पर्यावरणपूर्वक मूर्ती, घरगुती विसर्जन, प्लास्टरऐवजी शाडूच्या मूर्ती अशा नवीन प्रथा वाढत आहेत. हा बदल म्हणजे परंपरेसोबत जबाबदारीची जाणीव. बाप्पा आपल्याला शिकवतात की निसर्गाशी सुसंगत राहणं हीच खरी पूजा आहे. कोकणातील गणपती उत्सवाने समाजात एकतेची भावना निर्माण केली आहे. या दिवसात वाद, तंटे, राग सगळे विसरलं जातं. लोक एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम करतात, गरिबांना मदत करतात, समाजोपयोगी उपक्रम घेतात. त्यामुळे गणपती उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक एकमतेचा उत्सव ठरतो. मित्रांनो, कोकणातील गणपती उत्सव हा फक्त 10 दिवसांचा सोहळा नाही, तर तो एक आत्मिक अनुभव आहे. हा सण आपल्याला शिकवतो की कुटुंब एकत्र आलं तर आनंद दुप्पट होतो. श्रद्धा आणि परंपरा जपल्या की संस्कृती जिवंत राहते आणि निसर्गाशी मैत्री केली की जीवन सुंदर होतं. म्हणूनच म्हणतात गणपती बाप्पा मोरया.